मधू व मालती दोघे बहीण भाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात आलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आई बाप मधू मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्यांचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आत्ता मोठा झाला होता. त्यांचे वृद्धाप लग्न झाले नव्हते, परंतु एकाएकी त्यांचे वडील वारल्या व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती 4 दिवस माहेरी आली होती, परंतु पुन्हा सासरी गेली. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला, परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्यांची शेती वाडी जप्त झाली. घरदारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू त्याला वाईट दिवस आले. ज्यांच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गादीवर झोपायचा त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जायचे? तिच्याकडे पूर्वी हत्ती घोड्यावरून गेलो, तिच्याकडे पायी कसे जायचे? जरीच्या पोशाखाने पूर्वी गेलो, ते फाटके चिंध्यांनी कसे जायचे? परंतु मधू मनात म्हणाला, प्रेमाला पैशा अडक्याची पर्वा नाही, हिरे मणक्यांची जरूरत नाही. माझी बहीण का मला दूर लोटील? छे, शक्य नाही. मधू बहिणीकडे आला. दारात उभा राहिला. वरून गच्चीतून बहीण बघत होती. मधूने वर पाहिले, परंतु बहीण आत निघून गेली. मधूला वाटले बहीण खाली भेटायला येत असेल, परंतु कोणी आले नाही. दरवाजावरील भैयाने विचारले, कोण रे तू? इथे का उभा? चोरासारखा निघ इथून. मधू म्हणाला, माझ्या बहिणीचा हा वाडा आहे, तिला आत सांगा. जा. नौकर हसला, परंतु घरात जाऊन परत आला. तो मधूला म्हणाला, चला तिकडे गोट्यात, तिथे तुम्हाला भाकरी आणून देतो, ती खा व जा. मधूने विचारले, बहिणीने काय सांगितले? नौकर म्हणाला, बाईसाहेब म्हणाल्या असेल, कोणी भिकारी बसवा गोट्यात, द्या शिळी भाकरी. मधू गोट्यात गेला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्याला कोरडी भाकरी देण्यात आली. मधूने तिथे एक खळगा खणला व त्यात ती भाकरी पुरली. पाणीही न पिता तो तिथून निघून गेला. मधू दूर देशी गेला. तेथील राजा पदरी तो नौकर राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्यांच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. मधूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाहवाह होऊ लागली. मधूने आत्ता विवाही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला. आपल्या बहिणीला भेटावे असे मधूच्या मनात आले. पत्नीसह तो निघाला. बरोबर हत्ती होते, घोडे होते. थाटामाटाने निघाला. पुढे जासूद बहिणीला कळविण्यासाठी गेले. बहीण एकदम उठली. ती आपल्या पतीसह सामोरी गेली. चौघडे वाजत होते. शिंगे फुकली जात होती. थाटामाटाने भाऊ बहिणीच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रण होती. चंदनाचे पाट होते, चांदीचे ताट होती, मोठा ताट होता, पंचपक्वान्ने होती,
सारी मंडळी पाटावर बसली. आता जेवायला बसायचे. इतक्यात भाऊ एकाएकी उठला. सारे चकित झाले. काय पाहिजे, काय हवे असे विचारू लागले. परंतु मधू एकदम गोट्यात गेला. तेथील ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली. मालती मधूला म्हणाली, भाऊराया, हे काय वेड्यासारखे करतोयस? मधू म्हणाला, ताई, तुझ्या भावाला बसायला गोटा व खायला शिळी भाकर होत, हेच योग्य. हा आजचा थाटामाटाचा भावासाठी नाही. हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे. मालतीच्या डोळ्यात पाणी आले. ती मधूच्या पाया पडून म्हणाली, भाऊ, चुकले मी. तू बहिणीला क्षमा नाही करणार? पुन्हा उतरणार नाही, मातणार नाही, प्रेमाला विसरणार नाही? भाऊ, क्षमा कर. घरात चल. मधूने मालतीचे डोळे पुसले. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ म्हणाने नाही. बाहेरची संपत्ती ती आज आहे, उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची, ती कधी गमावू नये असे ती साऱ्यांना आता सांगते. मधू व मालती दोघे बहीण भावंडे सुखी झाली, तशी आपण सारी होऊ. हा तुम्हाला कथा कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.